मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सह्याद्री अतिथीगृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री दाओसमधून परतलेले आहेत आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच बैठक आहे। जलसंपदा विभागाच्या प्रश्नांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे। फडणवीस आणि शिंदेंमध्ये आज बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, फडणवीस आणि शिंदेंमध्ये आज बैठक होणार आहे। दाओस दौऱ्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे। जलसंपदाच्या प्रश्नांसंदर्भात ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते। आणखी कोणते मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेला येतील? खरं तर श्वेता, मुंबईमधल्या काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते। जलसंपदा विभागाची देखील आढाव्याची बैठक आहे। मात्र या बैठकीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये देखील एक बैठक होणार आहे। निश्चितच ही बैठक राजकीय असणार, यात कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही। मुंबईतल्या सगळ्या प्रश्नांच्या नंतर पालकमंत्री पदाच्या संदर्भात जो काही वाद निर्माण झालेला आहे, 2 महत्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला जो स्टे द्यावा लागलाय, त्या स्टेवरून ही बैठक होणार असल्याचं कळतंय। खरं तर फडणवीस सरकारने निर्णय घेतल्याच्या 24 तासाच्या आत हा निर्णय रद्द करण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर आली होती। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं यावरून जो वाद निर्माण झालाय तो मिटवण्यासाठी ही बैठक होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे अखेरीस रायगडचं आणि नाशिकचं पालकमंत्रीपद कोणाच्या पाळ्यात पडतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे। आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार रायगडचं पालकमंत्रीपद हे शिंदेच्या शिवसेनेच्या हातात जाईल असं सध्या तरी चित्र। मात्र नाशिक बाबत कुठलीही तडजोड भाजप करणार नाहीये। त्यामुळे या सगळ्या राजकीय रस्सीखेचमध्ये नेमकी कोण वरचढ ठरते आणि शिंदे रायगडचं पालकमंत्रीपद आपल्या पाड्यात टाकून घेण्यात यशस्वी ठरतायत का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।